नमस्कार सर्वांना, माझे नाव सायली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण मशीन लर्निंग मधील नियमीकरण तंत्रज्ञान विषयतः लासो, रेस आणि इफिशियंट नेट यांचा तपशीलवार अभ्यास करणार आहोत. चला आपण याच्यामध्ये खोलवर शिकून घेऊयात. तर मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग मध्ये नियमीकरण हा विषय इतका महत्त्वाचा का आहे? समजा तुम्ही एका परीक्षेची तयारी करत आहात, जर तुम्ही संकल्पना न समजून घेता पुस्तकाची माहिती रटली तर नवीन प्रश्न समोर आल्यावर तुम्ही अपयशी ठराल. मशीन लर्निंग मध्ये नेमकं हेच होतं. जसं की ओव्हरफिटिंग याला म्हटलं जातं. ओव्हरफिटिंग केलेले मॉडेल ट्रेनिंग डेटा खूपच चांगले शिकतात, त्यातील सर्व गोंधळ आणि अनियमितपणा यांच्यासह. पण नवीन पहिल्यांदाच डेटा आला तर ते खूपच वाईट कामगिरी करतं. त्याचा बायस कमी पण व्हेरियन्स जास्त असतो. नियमीकरण हा याचा उपाय आहे. हा एका प्रशिक्षणासारखा काम करतो जो मॉडेलला मुख्य नियमांनुसार लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडतो. चला तर मग आपण हे रेग्युलरायझेशन म्हणजेच नियमीकरण काय आहे हे समजून घेऊयात. तर नियमीकरण म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत हे एक असं तंत्र आहे जे मॉडेलच्या लॉस फंक्शन मध्ये एक दंड संज्ञा म्हणजेच पेनल्टी टर्म जोडून गुंतागुंत रोखते. याचे 3 मुख्य प्रकार पाहू. पहिले म्हणजे रिच रिग्रेशन किंवा L2 नियमीकरण असं त्याला म्हटलं जातं. हे मॉडेलच्या गुणांकांच्या वर्गाच्या बेरीज दंड जोडते. हे तंत्र गुणांकांचा कमी करते, पण कोणतेही वैशिष्ट्य पूर्णपणे जोडून टाकत नाही. हे मॉडेलला सांगण्यासारखं आहे. तुम्ही सर्व वैशिष्ट्ये वापरू शकता, पण कोणतेही एक वैशिष्ट्याला खूप प्रबळ देऊ नका असं ते त्याला सांगत असतं. दुसरं लेसो रिग्रेशन किंवा L1 नियमीकरण. यांचा दंड म्हणजे गुणांकांच्या परिणामपूर्व मूल्यांची बेरीज हे एक कठोर असते. हे काही गुणांकांच्या नक्की शून्य करू शकते, ज्यामुळे प्रभावीपणे वैशिष्ट्याची निवड होते. हे मॉडेलला सांगते कोणतेही वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचे आहेत हे ठरवा आणि बाकीच्यांना दुर्लक्ष करा. हे लेझो रिग्रेशन मॉडेलला सांगत असते. आणि तिसरे म्हणजेच इफिशियंट नेट. इफिशियंट नेट ही एक सांस्कृतिक पद्धत आहे जी L1 आणि L2 अशा दोन्ही दंडांना एकत्रीकरण करते. हे रिज आणि लेसो या दोन्ही सामर्थ्य संतुलित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जे विशेषतः डेटासह कार्य करताना उपयुक्त ठरते, जिथे बायससह संबंधित वैशिष्ट्ये आहेत. चला आपण नेक्स्ट बघू. तर आता हे तंत्र अंतर्गत कधी काम करते ते पाहू. सर्व काही लॉस फंक्शनवर अवलंबून असते. स्टँडर्ड लिनियर रिग्रेशन मॉडेलसाठी उद्देश अवशेष चौरस बेरीज किंवा RSS कमी करणे आहे. तर रिज रिग्रेशन हे बदलत असते. नवीन लॉस फंक्शन होते, म्हणजेच जो फॉर्म्युला आपल्याला स्लाइडवर दिसत आहे तो त्याचा फॉर्म्युला रिज रिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. हे महत्त्वाचे हायपर पॅरामीटर आहे जे दंडांची ताकद नियमित करत असते. जास्त लॅम्बडा म्हणजे लहान गुणांसाठी जास्त जोर. दुसरा आहे लेझो रिग्रेशन. लेझो रिग्रेशन वेगळा दंड वापरते. त्याचा फॉर्म्युला आपण स्लाइड वरती बघू शकता. वर्ग फंक्शन पेक्षा परिपूर्ण मूल्य फंक्शन कमी क्षमशील असते. हे ऑप्टिमायझेशन करण्यापेक्षा कमी महत्त्वाचे वैशिष्ट्य गुणांक पूर्णपणे शून्य करण्यासाठी परवानगी देत असते. तिसरा आहे इफिशियंट नेट. दोन्ही एकत्र मिसळून जो फॉर्म्युला तयार होतो तो आपल्याला स्लाइड वरती दिसत असेल. येथे आपल्याकडून ट्यून करण्यासाठी 2 हायपर पॅरामीटर आहेत जे आपल्याला बारीक तंत्र नियंत्रण देत असतात. व्यवहारात तुम्ही निवडता जेव्हा तुम्हाला वाटते की बहुतेक वैशिष्ट्ये संबंधित आहे. लेझो तेव्हा वापरतात जेव्हा संशय आहे की फक्त काही वैशिष्ट्ये महत्त्वाची आहेत आणि तुम्हाला एक सोपे मॉडेल हवे आहे.
इफिशियंट नेट तेव्हा वापरतात जेव्हा तुमची वैशिष्ट्य कमी आहेत आणि तुम्हाला रीजची स्थिरता आणि लेसोची वैशिष्ट्ये निवड हवी आहे. दुसरा पॉइंट म्हणायला गेलं तर लिमिटेशन्स म्हणजे मर्यादा काय आहेत या रिग्रेशनच्या किंवा नियमंत्रणाच्या. ही तंत्र शक्तिशील असले तरी त्यांच्या काही मर्यादा आहेत. रीज ही मुख्य तोटी आहे की ते सर्व वैशिष्ट्य मॉडेलमध्ये ठेवते आणि अतिशय उच्च आयामी डेटासाठी आयडियल नाही, जेथे वैशिष्ट्य निवड आवश्यक आहे. लेसोची मर्यादा म्हटलं तर लेसो अस्थिर होऊ शकते जेव्हा एखादी वैशिष्ट्ये उच्च पातळीवर असते तेव्हा ते एक वैशिष्ट्य निवड करते आणि इतरांकडे दुर्लक्ष करते जे अतिशय नाही. तिसरं इफिशियंट नेट. इफिशियंट नेट जरी शक्तिशील असली तरी अधिक गुणवंत आणते. एक ऐवजी दोन हायपर पॅरामीटर्स तेच म्हणजे λ1 आणि λ2 ट्यून करण्यासाठी क्रॉस व्हॅलिडेशन द्वारा अधिक संगणकीय शक्ती आणि वेळ लागतो. हे देखील महत्वाचे आहे की नियमकरण हे मॉडेल कॉम्प्लेक्सिटी नियंत्रित करण्यासाठी एक साधन आहे. हे सोडवू शकत नाही. वाईट गुणवत्ता डेटामुळे किंवा मूलभूतप्रमाणे दोषपूर्ण मॉडेल आर्किटेक्चरमुळे होण्याची समस्या असते. तर आपण या टॉपिकची समरी म्हणजेच निष्कर्ष पाहूया. सारांश म्हणजे प्रभावी मशीन लर्निंग मॉडेल तयार करण्यासाठी नियमीकरण हे एक मूलभूत साधन आहे. रिज रिग्रेशन गुणांक कमी करते, लेसो स्वच्छतावरील वैशिष्ट्य निवड करते आणि इफिशियंट नेट एक मजबूत माध्यम प्रदान करते. या तंत्रावर प्रभुत्व मिळण्यासाठी आपण अशी मॉडेल तयार करतो जी केवळ कागदांवरच चांगली कामगिरी करत नाहीत तर वास्तविक जगात देखील AI चा विकास सुरू असताना कार्यक्षम, समजण्यायोग्य आणि विश्वासार्ह मॉडेल विकसित करण्यासाठी नियमितकरणाच्या तत्त्व आवश्यक राहतील. पाहण्याबद्दल धन्यवाद.